नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज 11 ऑगस्ट क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा स्मृती दिन। त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी माहिती पाहूया। लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। चला तर मग ऐकूया। खुदीराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील हबीबपूर येथे झाला। लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना होती। भारतावर ब्रिटिशांचे राज्य असावे हे त्यांना मान्य नव्हते। किशोर वयात असतानाच ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले। त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या क्रांतिकारी चळवळीत प्रवेश केला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण करण्याचा निर्धार केला होता। ब्रिटिश अधिकारी किंग्सफोर्ड हा क्रांतिकारकावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध होता। त्याच्यावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात खुदीराम बोस सहभागी झाले। या घटनेनंतर त्यांना अटक करण्यात आली। खुदीराम बोस यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला। त्यावेळी त्यांचे वय अवघे 18 वर्षाच्या आसपास होते। ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली। दिनांक 11 ऑगस्ट 1908 रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर कारागृहात खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली। यावेळी ते केवळ 18 वर्षाचे होते। इतक्या लहान वयात देशासाठी बलिदान देणाऱ्या खुदीराम बोस यांचे नाव भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले। त्यांचे धैर्य, देशप्रेम आणि त्याग आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। खुदीराम बोस यांचे जीवन आपणाला शिकवते की देशप्रेमासाठी वयाची मर्यादा नसते। देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे। चला, आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांच्या त्यागाला अभिवादन करूया आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संकल्प करूया। क्रांतिकारक खुदीराम बोस यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन। मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हां। चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया। पहिला प्रश्न, खुदीराम बोस यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 3 डिसेंबर 1889 रोजी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील हबीबपूर येथे खुदीराम बोस यांचा जन्म झाला। दुसरा प्रश्न, भारतावर कोणाचे राज्य होते? बरोबर उत्तर आहे भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते। तिसरा प्रश्न, क्रांतिकारकावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध असलेला ब्रिटिश अधिकारी कोण होता? बरोबर उत्तर आहे ब्रिटिश अधिकारी किंग्सफोर्ड हा क्रांतिकारकावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध होता। चौथा प्रश्न, खुदीराम बोस यांना केव्हा फाशी देण्यात आली? बरोबर उत्तर आहे दिनांक 11 ऑगस्ट 1908 रोजी बिहारमधील मुझफ्फरपूर कारागृहात खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली। आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचे वय किती होते? बरोबर उत्तर आहे खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली त्यावेळी ते केवळ 18 वर्षाचे होते। वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आले आहे।
चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.